नमस्कार. आज आपण एका खूपच शक्तिशाली रूपकाबद्दल, एका मेटाफरबद्दल बोलणार आहोत. एका दिव्याबद्दल. हो, एक साधा दिवा, पण तो आपल्याला एक खूप मोठी गोष्ट शिकवतो. इतरांना प्रकाश देण्याआधी स्वतःला कसा भरायचं? चला तर मग, समजून घेऊया या दिव्याचं रहस्य. चला, एक प्रश्न स्वतःला विचारूया. असं होतं का कधी, की कुटुंब, काम, समाज या सगळ्यांची काळजी घेता घेता आपण स्वतःलाच विसरून जातो? इतरांना प्रकाश दाखवण्याच्या नादात आपणच विझायला लागतो. होतं का असं? हीच गोष्ट, हीच समस्या आपल्याला विवेकाच्या कहाणीतून अगदी स्पष्टपणे दिसेल. विवेक एक प्रचंड यशस्वी मॅनेजर. पण त्याचं यश कसं होतं माहितीये? बाहेरून एकदम चकचकीत, पण आतून पूर्णपणे पोकळं. आणि यालाच म्हणतात आत्मविस्मृतीचं संकट. आणि इथेच खरा सवाल उभा राहतो. इतरांना वाचवण्याच्या नादात तुम्ही स्वतःला हरवत आहात. ही सेवा नाही, ही आहे आत्मविस्मृती. हे अगदी त्या दिव्यासारखं आहे बघा. ज्या दिव्यात तेलच नाही, तो जगाला नाही फसवणार, तो फसवतो त्याला, जो त्याला पेटवण्याचा प्रयत्न करतोय. आपण स्वतःलाच खोटं सांगत असतो की आपण देऊ शकतो, पण खरं तर आतून आपण पूर्ण रिकामे असतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. आपली सगळ्यात मोठी संपत्ती आपला बँक बॅलन्स नाहीये, तर आपली मानसिक ऊर्जा आहे. हीच आपली खरी दौलत आहे. आणि मग विवेकाच्या आयुष्यात तो क्षण येतो जो सगळं काही बदलून टाकतो. त्याला एका ज्ञानी माणसाकडून एक धडा मिळतो, कोरड्या दिव्याचा सिद्धांत. आणि हा धडा फक्त विवेकासाठी नाही, आपल्या सगळ्यांसाठी आहे. कल्पना करा, एक संध्याकाळ आहे. एक ज्ञानी व्यक्ती विवेकाला एक रिकामा, कोरडा दिवा दाखवतात आणि फक्त एक साधा प्रश्न विचारतात, हा दिवा प्रकाश देऊ शकेल का? किती साधा प्रश्न वाटतो ना? पण ह्या एका प्रश्नात विवेकाच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं लपलेली होती. आणि इथेच आपल्याला मूळ सिद्धांत मिळतो. पंडित श्रीराम शर्मा आचार्यजी काय म्हणतात बघा, व्यक्ती निर्माण ही युग निर्माण की नीव है. म्हणजे काय? तर एका नवीन युगाचा पाया हा व्यक्तीच्या विकासात आहे. जेव्हा एक माणूस स्वतःला घडवतो, तेव्हाच एका नव्या, चांगल्या युगाची सुरुवात होते. म्हणजेच युग निर्माणाची पहिली वीट कोणती असेल? तर ती आहे तुमचं आत्मनिर्माण. यापेक्षा कमी काहीच नाही. जगाला बदलण्याआधी स्वतःला घडवावं लागेल. आणि या विचारामुळे ना, सेवेकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून जातो. सेवा म्हणजे बलिदान नाही, सेवा हे दान आहे. आणि दान कोण देऊ शकतो? ज्याच्याकडे स्वतःचा खजिना आहे तोच. कारण एक आध्यात्मिकदृष्ट्या कंगाळ झालेला माणूस समाजाला भौतिकतेशिवाय दुसरं काहीच देऊ शकत नाही. विचार करा, आतून रिकामी असलेली व्यक्ती बाहेर काय देणार? ठीक आहे, मग उपाय काय? विवेकाने आपला रिकामा दिवा पुन्हा कसा भरला? तर त्याने 2 गोष्टी केल्या. एक, आपल्या आयुष्यात काही सीमा, काही बाउंड्रीज आखल्या. आणि दुसरं, नियमितपणे साधनं सुरू केली. हे खूप सोपं आहे, पण तितकंच प्रभावी. पहिलं म्हणजे सीमा आखणे. ज्या गोष्टी गरजेच्या नाहीत, त्यांना नाही म्हणायला शिकणं. आणि दुसरं, साधनेसाठी वचनबद्ध होणं. रोज फक्त 30 मिनिट स्वतःसाठी, वाचन असो, ध्यान असो, स्वतःला वेळ देणं. आणि या 2 गोष्टींमुळे काय फरक पडतो माहितीये? जेव्हा आपण रिकामेपणातून सेवा करतो, तेव्हा ती एक ओझं वाटते, एक सक्ती. ती आपल्याला थकून टाकते. पण जेव्हा आपण परिपूर्णतेतून, भरलेपणातून सेवा करतो, तेव्हा तो एक आनंद बनतो. ती आपल्याला आणखी ऊर्जा देते आणि ती कायम टिकते. म्हणूनच नाही म्हणण्याचं धाडस करा. तुमच्या होला खरी किंमत तेव्हाच आहे, जेव्हा तुम्ही स्वतःला हो म्हणू शकता. आपली आतली बादली रोजच्या रोज भरा. साधना आणि अभ्यास हेच तुमच्या त्या न दिसणाऱ्या ऊर्जेचे मूळ स्रोत आहेत. आपल्या सीमा निश्चित करा. ज्याला स्वतःच्याच मर्यादा माहीत नाहीत, तो इतरांची खरी सेवा कधीच करू शकत नाही. मर्यादा ओळखणं म्हणजे स्वतःला सक्षम बनवणं. आणि मग परिणाम? विवेकाचा दिवा आता भरला होता. त्याची जी अवस्था झाली, तीच आपल्याला कृती करण्याची प्रेरणा देते. आज विवेक फक्त यशस्वी नाहीये, तो समाधानी आहे, शांत आहे. आता त्याची सेवा एक ओझं नाही, तर एक आनंद आहे. का? कारण तो आतून भरलेला आहे. आणि त्यामुळेच तो बाहेर भरभरून प्रकाश देऊ शकतो. म्हणूनच सेवेचा सगळ्यात मोठा नियम लक्षात ठेवा. आधी स्वतःला भरा. आणि लक्षात घ्या, हा स्वार्थ नाही, हा खऱ्या परोपकाराची पहिली अट आहे. उद्या नाही, आज, आत्ताच स्वतःच्या साधनेचा एक नियम बनवा.
ही तुमच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी गुंतवणूक ठरेल. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, फक्त एक भरलेला दिवाच जगात एक शाश्वत ज्योत पेटवू शकतो. म्हणून स्वतःला ओळखा, स्वतःला जाणून घ्या.